गेल्या आठवड्यात नाही आठवत आहे. बरं, आपण आहे ना, आपण काय शिकत होतो माहितीये का? आपण शिकत होतो समरूपता. आपला जो भाग 2 मधला धडा आहे ना, भाग 2 गणित भाग 2 मधला पहिला धडा जो आहे समरूपता, याच्यामध्ये आपण बघितलं होतं एकरूपता आणि समरूपता मध्ये काय फरक आहे हे आपण गेल्या आठवड्यात पाहिलं होतं. एकरूपता म्हणजे तंतोतंत जुळणं म्हणजे एकरूपता. म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी एकदम तंतोतंत जुळते, त्या एकरूप गोष्टी असतात. जसं आता माझा हात या हातावर बरोबर त्या बोटांनुसार, म्हणजे आता ह्या जे माझं शेवटचं छोटं बोट आहे त्या छोट्या बोटावर दुसऱ्या हाताचं छोटं बोट आलं पाहिजे. असं नाही होणार की मी त्याच्यावर अंगठा लावला तर ते एकरूप होणार, असं नाही. बरोबर जशी संगती आहे त्याप्रमाणे जर जुळवलं तर मग ते एकदम तंतोतंत जुळतात. असं नाही की छोटं जे बोट आहे एका हाताचं छोटं बोट आणि दुसऱ्या हाताचा अंगठा असं जर मी लावलं तर ते एकमेकांचे तंतोतंत जुळतील का? नाही जुळणार. संगती महत्वाची आहे. एकरूप आहेत हे दोन हात मी एकावर एक ठेवले तर एक तंतोतंत जुळतात. पण मग कधी जुळणार? जेव्हा तुम्ही बरोबर ते एकमेकांच्या जे संगती ज्याप्रमाणे आहे, म्हणजे छोट्या बोटाच्या वर छोटं बोट लावलं, मधल्या बोटाच्या वर मधलं बोट, अंगठ्यावर अंगठा लावला, त्यानंतरच ते एकमेकांशी जुळणार आहेत. मग तेव्हा ते एकरूप होणार आहे. एकरूप असण्यासाठी आपण बघितलं बघा एकरूपता आणि समरूपता. एकरूपता म्हणजे तंतोतंत जुळणं. एखादी आकृती दुसऱ्या आकृतीशी जेव्हा तंतोतंत जुळते तेव्हा आपण त्यांना एकरूप आकृत्या म्हणतो. काय म्हणतो? एकरूप. पण आपल्याला तर धडा समरूपता आहे, एकरूपता नाही. मग समरूपता म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. समरूपता काय असते? समरूपता जी आहे ना, एकरूपता वेगळी समरूपता वेगळी. एकरूपता म्हणजे जेव्हा तंतोतंत आपण दोन आकृत्या जेव्हा एकमेकांशी तंतोतंत जुळतात तेव्हा त्याला आपण एकरूप म्हणतो. आणि समरूप म्हणजे काय? तर दोन्ही आकृत्या दिसायला सारख्या आहेत. म्हणजे असं आपण बोलतो बघा, एक वडील आणि मुलगा. समजा आता वडील आणि मुलगा म्हटलं तर ते दिसायला एकदम सारखे असतात पण छोटे मोठे असणार की नाही, वयामध्ये त्यांच्या फरक असणार. बघा एकरूप म्हणजे काय? एकरूपता आणि समरूपता ह्याचं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये, तर एकरूपता म्हणजे जे जुळे भावंड असतात की नाही, जुळे भावंड, जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी तंतोतंत तशाच एकमेकांशी एकरूप. म्हणजे त्यांची उंची पण सेम, त्यांचं चेहऱ्याचं जे ठेवण आहे ती पण तशी सारखीच है ना. हातापायांचं जे आकार आहे, तब्येत पण सारखीच, एकदम आपल्याला ओळखू नाहीये दोघींमध्ये कोणाचं नाव काय आहे, कोणाचं नाव काय आहे. असं जेव्हा असतं की नाही तेव्हा त्याला एकरूप म्हणतो. आणि समरूप म्हणजे काय? आपल्याला धड्याचं जे नाव आहे ते समरूपता आहे मुलांना. समरूपता म्हणजे काय? अशा आकृत्या, म्हणजे आपलं जर नेहमीच्या ह्याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर वडील आणि मुलगा, तर वडील दिसायला आणि मुलगा दिसायला सारखे एकदम एकदम सेम दिसतात पण लहान मोठे. वडील उंच वगैरे असतात, मुलगा लहान असतो, पण त्यांचा चेहऱ्याचा वगैरे ठेवण जी आहे ती सारखी असते. हे उदाहरण जे आहे ते समरूपतेसाठी तुम्ही देऊ शकता. एकरूपतेसाठी काय देऊ शकता? एकरूपतेसाठी तुम्ही जुळी भावंड, जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी सेम टू सेम तशाच. बघा समरूपता आणि एकरूपता हे भूमितीमध्ये का आहे माहितीये का? कारण काही आकृत्या ह्या दिसायला सारख्या असतात पण आकाराने लहान मोठ्या असतात. काही आकृत्या आकाराने पण सेम असतात, दिसायला पण सेम असतात, त्या एकरूप. कळते का फरक? आकाराने आणि दिसायला पण ज्या सारख्या आहेत त्या एकरूप.
आणि आकाराने वेगवेगळ्या आहेत पण दिसायला सारखे आहेत त्या समरूप. तुम्हाला दाखवते आकृती काढून कशी असते समरूपता आणि एकरूपता, काय फरक आहे. ते आपण गेल्या आठवड्यात शिकलो. तर आपलं जे एकरूप आणि समरूप याच्यातला फरक जर कळायचा असेल तर बघा, इथे मी तुम्हाला काही आकृत्या काढते. जसं बाकी तुम्ही एक त्रिकोण काढला. इथे मी तुम्हाला 3 त्रिकोण काढून दिलेले आहेत. एक एबीसी आहे, दुसरा डीईएफ आहे आणि तिसरा त्रिकोण LMN आहे. दिसते स्क्रीनवर, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. तिघांची नावं मी इथे लिहिते. त्रिकोण एबीसी, त्रिकोण डीईएफ आणि त्रिकोण LMN. आता त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईएफ जे तुम्हाला दिसत आहेत हे एकमेकांशी एकदम तंतोतंत जुळणारे त्रिकोण दिसत आहेत. हे बघा, हे दोन सेम टू सेम. म्हणजे पहिले जे 2 त्रिकोण आहेत, पहिला आणि दुसरा, हा एकमेकांशी एकदम तंतोतंत जुळत आहेत. बघा, सेम आहेत, एकदम डिट्टो, तसेच्या तसे. त्यांना म्हणायचं एकरूप त्रिकोण. ते एकरूप त्रिकोण आहेत कारण ते दिसायला पण सारखे आहेत आणि मापाने पण सारखे आहेत. मापाने पण सेम आहेत, लहान मोठे नाहीत आणि दिसायला पण सारखे आहेत. मग हे एकरूप आहेत. एकरूप आहेत. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईएफ हे एकरूप त्रिकोण आहेत. पण समजा एबीसी आणि तुम्हाला याच्याबद्दल विचारलं, एबीसी किंवा डीईएफ आणि LMN बद्दल विचारलं, हे 2 त्रिकोण, तर डीईएफ आणि LMN जे दिसतात की नाही आकृतीमध्ये, ते दिसतात, दिसायला तर सारखे आहेत. बघा, म्हणजे याची जशी बाजू आहे तशी याची पण आहे, दिसायला सारखे आहेत, पण ते कसे आहेत, लहान मोठे आहेत. एक छोटा आहे, एक मोठा आहे. म्हणून तुम्हाला वडील आणि मुलगा असं उदाहरण दिलं. वडील मोठे असतात आणि मुलगा लहान असतो, पण दिसायला दोघं पण सारखे असतात. काही वेळेला बघा, काही फॅमिलीज मध्ये असं असतं. तर मग त्यांना आपण समरूप म्हणतो, जे दिसतात सारखे. जसं आपण तुमची खरी पृथ्वी आणि आपल्या शाळेमध्ये जो पृथ्वी गोल असतो आणि खरी पृथ्वी खूप मोठी आहे आणि आपल्या शाळेमध्ये जो पृथ्वी गोल असतो तो लहान असतो, पण तो दिसायला सेम आपल्या पृथ्वीच प्रतिरूप हे रूप असतं. म्हणजे जशी पृथ्वी आहे तसंच ते पृथ्वी गोल असतो, पण छोट्या स्वरूपात, छोट्या प्रमाणात असतात. त्यामुळे अशा ज्या आकृत्या आहेत ज्या दिसायला सारख्या आहेत पण लहान मोठ्या आहेत, त्यांना आपण समरूप बोलतो. आणि एकरूप म्हणजे काय, तर दोन्हीच मापात पण सारखेपणा, दिसायला पण सारखेपणा, तर त्याला पण एकरूप म्हणतो. कळला फरक एकरूपता आणि समरूपतामध्ये? एकरूप आकृत्या म्हणजे एकदम तंतोतंत जुळणार. जसं माझं ह्या हाताचं बोट आणि ह्या हात आणि हा जेव्हा मी जुळवते तेव्हा हे एकरूप झाले. पण याच हातावर मी जर एक छोटासा हात ठेवते लहान बाळाचा, तर ते जे आहे ते समरूप होऊ शकतात. बरोबर ना? समरूपता आणि एकरूपता याच्यामध्ये फरक कळला पाहिजे आपल्याला. एकरूपता म्हणजे दोन्ही ज्या आकृत्या असतात एकदम सेम टू सेम असतात आणि समरूपता म्हणजे लहान मोठे असतात पण दिसायला सारखे असतात. आता समरूपतेमध्ये आपल्याला काय काय शिकायचंय ते आपण बघूया. काय आहे आपल्याला पहिल्यांदा काय शिकायचं आहे या धड्यामध्ये.
तर यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्याच्यात पहिल्यांदा आपल्याला जे शिकायचंय ते हे शिकायचंय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. हे पहिलं शिकायचं आपल्याला. हे बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. त्रिकोण आहेत. आता इथे समरूपता आधी आपल्याला लगेच नाहीये धड्यामध्ये, जरी धड्याचं नाव समरूपता असलं तरी समरूपता जो आहे, जो मेन पार्ट आहे तो नंतर सुरू होतोय. आता पहिली जी एक्सरसाइज आहे, पहिला जो आपल्याला अभ्यास एक सराव संच 1.1 आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा कन्सेप्ट दिलेला आहे, वेगळा तुम्हाला गोष्ट दिलेली आहे. समरूपता अजून वेळ यायला. पहिला आपल्याला काय शिकायचंय तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ म्हणजे काय ते माहित पाहिजे, किंवा त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, आणि मग त्यांचं गुणोत्तर म्हणजे काय करायचं. गुणोत्तर घ्यायचं म्हणजे काय करायचं, क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे ना. आधी आपण क्षेत्रफळ काय असतं ते बघू. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, ऐकताय मुलांना सगळे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं. तर आपण या आधी शिकलेलो आहोत त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं. बघा, एखादा त्रिकोण असेल, एक त्रिकोण आहे, त्रिकोण आहे एक ABC. आता या एबीसीचं जर मला क्षेत्रफळ पाहिजे असेल, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ, तर मला काय पाहिजे, क्षेत्रफळ म्हणजे काय, तर हा जो त्रिकोण आहे हा किती जागा व्यापतो हे त्याचं क्षेत्रफळ असं. म्हणजे त्याने या पानावरची किती जागा घेतली. कुठल्याही आकृतीला क्षेत्रफळ असतं कारण ती जागा व्यापते. आता ह्या त्रिकोणाच्या जागेवर मी दुसरं काही ठेवू नाही शकत कारण त्याने ती जागा घेतलेली आहे. मग तो किती जागा व्यापतो हे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ असतं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी एक सूत्र आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर, क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, असं सूत्र आहे. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. असं आपला जो धडा आहे तो समरूपता, नाव लिहूया आपण आधी धड्याचं, आणि आजची तारीख आपली 14 ऑगस्ट आहे. तर समरूपतेमध्ये आपण पहिल्यांदा त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर शिकतो. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. क्षेत्रफळ म्हणजे ती आकृती किती जागा घेते, किती जागा व्यापते, याला त्याचं क्षेत्रफळ म्हणतात. त्या क्षेत्रफळासाठी सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया उंची काय असते, तर उंची म्हणजे एखाद्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून मी जो लंब काढते ती उंची असते. असा लंब असतो, हा बघा, हा एडी जी आहे ती उंची आहे. एडी ही उंची आहे, आणि ही उंची कोणत्या पायावर टाकलेली आहे, तर ती बीसी या पायावर, बाजूवर, बीसी बाजूवर टाकलेली आहे. त्रिकोणाची बाजू डीसी जी आहे, त्रिकोणाला 3 बाजू आहेत एकूण, एक एबी, बघा त्रिकोणाला 3 बाजू आहेत की नाही, एक ही एबी बाजू आहे, दुसरी बीसी बाजू आहे, आणि तिसरी बाजू एसी आहे. अशा 3 बाजू आहेत त्रिकोणाला. त्यातल्या कोणत्या तरी एका बाजूवर तुम्ही लंब टाकू शकता, ती त्याची उंची असते. म्हणजे समजा मी बीसी वर लंब टाकला तर तो ए मधून टाकणार, ए मधून असं सरळ जो लंब येतो, सरळ रेषा जी येते, लंब म्हणजे परपेंडिक्युलर, सरळ रेषा, अशी तिला आपण लंब आहे, तिला आपण उंची म्हणतो. आणि तो लंब कोणत्या बाजूवर काढलेला आहे, तर तो बाजू या बीसी वर काढलेला, बीसी वर लंब काढलेला. मग हा पाया असतो, बीसी पाया, आणि एडी जी आहे ती उंची असते. एडी उंची घ्यायची. मग समजा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मला पाहिजे,
तर ते लिहायचं कसं आहे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, असं लिहायचं असतं. क्षेत्रफळाला इंग्रजीमध्ये एरिया म्हणतात, म्हणून आपण लिहिताना डिनोशन बघायचं, म्हणजे चिन्ह आपण कशा प्रकारे लिहू शकतो. एरिया, ए म्हणजे एरिया म्हणजे क्षेत्रफळ. मग कोणाचं क्षेत्रफळ? त्रिकोण एबीसीचं, हा जो त्रिकोण आहे माझा त्याचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, म्हणजे त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ. त्याचं सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया. पाया कोणता आहे बरं इथे? ज्याच्यावर मी उंची टाकली तो पाया असतो, म्हणजे पाया इथे बीसी आहे आणि उंची म्हणजे तो लंब टाकला मी सरळ ए मधून, तो एडी ही उंची आहे. मग असं तुम्हाला क्षेत्रफळ त्रिकोण एबीसीचं मिळालं. बरोबर आहे? त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 1/2 गुणिले बीसी गुणिले एडी असं तुम्हाला सूत्र मिळतं. आता आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, ही गोष्ट आपल्याला शिकायची. दोन त्रिकोण पाहिजेत आपल्याला, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, असा पहिला आपला कन्सेप्ट आहे आपल्याला शिकायचंय. बघा काय आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. दोन त्रिकोण पाहिजे ना त्याच्यासाठी. मी आता सध्या एकच त्रिकोण घेतलाय एबीसी, समजा आणखी एक त्रिकोण दुसरा घेतला. इथे पण तुम्हाला बघा आकृतीमध्ये दिलंय त्रिकोण एबीसी दिलेला आहे आणि त्या एबीसी मध्ये हा जो बीसी आहे तो पाया आहे. बीसी पाया आहे हा, आणि त्या बीसी वर एडी जो आहे तो लंब टाकलेला आहे असा. मग ही उंची झाली, एडी उंची झाली आणि बीसी पाया झाला. तसंच हा दुसरा त्रिकोण पण घेतलेला आहे, पी क्यू आर असा त्रिकोण घेतलेला आहे. मग त्या त्रिकोणात पण उंची कोणती दिसते? जी लंब टाकलेली आहे, म्हणजे ही मध्ये जी आहे पी एस, ती त्याची उंची आहे आणि ती उंची कोणत्या पायावर टाकलेली आहे? क्यू आर वर. तो पाया आहे क्यू आर. सूत्राप्रमाणे आपण गेलं, जर पी क्यू आरचं क्षेत्रफळ काढायचंय, समजा आणखी दुसरा त्रिकोण मी पी क्यू आर घेते. हा समजा दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आर, तर त्याची जी उंची आहे ती समजा ही पी एस आहे आणि पाया क्यू आर आहे, कारण तो क्यू आर या बाजूवर काढलेला आहे. उंची जी आपण टाकली ती क्यू आर वर टाकलेली आहे. म्हणून याचं सूत्र जर मी तयार केलं तर असं लिहिणार, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2 गुणिले पाया जो आहे तो क्यू आर आहे इथे पाया हा, कारण त्याच्यावर उंची आले ना, आणि उंची जी आहे ती पी एस आहे. अशा प्रकारे मी दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढलं. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं मला घ्यायचंय गुणोत्तर, कारण मला ते शिकायचंय की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असणार ते मला शोधायचंय. आपला कन्सेप्ट तोच आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता गुणोत्तरचा अर्थ काय? आता समजा दोन संख्या आहेत 24 आणि 18 आहेत आणि यांचं गुणोत्तर घ्यायचंय, तर आपण ह्यांचा भागाकार करतो, त्याला गुणोत्तर म्हणतात 24/18. मग इथे पण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचं म्हणजे काय? तर त्या क्षेत्रफळांचा भागाकार करायचा. दोन त्रिकोणांचं जे क्षेत्रफळ आलंय त्यांचा भागाकार करा. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी. ही डावी बाजू आहे आणि ही इकडची उजवी बाजू, आणि या दुसऱ्या विधान, हे पहिलं विधान समजा आणि हे दुसरं विधान. पहिल्या विधानाच्या डाव्या बाजूला दुसऱ्या विधानाच्या डाव्या बाजूने भागायचंय, कारण गुणोत्तर घेणं म्हणजे भागणं असतं. गुणोत्तर मध्ये आपण दोन गोष्टींना आपण भागतो. त्रिकोण एबीसी भागिले त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. बघा मुलांना, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला शिकायचंय. शिकताना आपण आहेत ना जागे सगळे? आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचंय मुलांना, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग त्यासाठी मी दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ शोधली आधी. हे बघा, ही दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ आहे आणि आता त्यांचं गुणोत्तर आपण घेतोय. गुणोत्तर घेताना त्यांचा भागाकार करायचा.
मग डाव्या बाजूचा भागाकार, मध्ये हे बरोबरचं चिन्ह, हे डावी बाजूचा भागाकार केला मी, हे डावी बाजू आहे त्यांचा भागाकार केला, नंतर बरोबरचं चिन्ह दिलं. आता उजव्या बाजूला जे आहेत त्यांचा भागाकार, म्हणजे याचा आणि याचा भागाकार करायचा. उजव्या बाजूचा भागाकार, उजव्या बाजूला इकडे वरती 1/2 गुणिले BC गुणिले AD असं मी लिहिणार वरती, आणि भागिले दुसऱ्या विधानाची ही उजवी बाजू 1/2 गुणिले QR गुणिले PS. आता इथे होतं काय, 1/2 भागाकार केल्यामुळे हे निघून जातात 1/2 आणि मग आता काय शिल्लक, 1/2 निघून गेले. मग काय राहिलं शिल्लक, फक्त पाया, पहिल्या त्रिकोणाचा पाया उंची आणि खाली दुसऱ्या त्रिकोणाची पाया उंची, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC अपॉन एरिया ऑफ त्रिकोण, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD आणि छेद QR गुणिले PS एवढं राहणार, कारण 1/2 निघून जाणार. मग हे आपल्याला मिळतं. आता ही गोष्ट काय आहे ते समजलं पाहिजे. ही गोष्ट काय आहे, आपल्याला काय शोधायचं होतं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासाठी मी काय केलं, दोन त्रिकोण घेतले, त्या त्रिकोणात पाया आणि उंची असं मी सूत्र लिहिलंय बघा. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD छेद 1/2. 1/2 कट झालं आणि मग राहिला काय शिल्लक, हे शिल्लक राहते. ते जे मी तुम्हाला बोर्डवर सांगितलं तेच आहे ते. म्हणजे थोडक्यात काय आहे माहिती आहे, याचा अर्थ काय होतो, समजा तुम्हाला कोणतेही दोन त्रिकोण दिले आणि त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर आपल्याला विचारलं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर विचारलं, तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कसं असतं, त्यांच्या संगत पाया आणि उंची. बघा संगत पाया म्हणजे काय, ABCचा पाया BC लिहिला इथं आणि उंची AD लिहिली, म्हणजे ABCचा संगत पाया आणि त्याची उंची संगत, यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा असतं. म्हणजे गुणोत्तर घेतलं ना, दोघांचं पण पाया आणि उंची घेतली, खाली आपण PQR चा पाया घेतला खाली आणि त्याची PQR ची उंची घेतली, दोघांची पण पाया आणि उंची. कारण खरं तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असतं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण इथे आपण गुणोत्तर घेतल्यामुळे झालं काय, 1/2 दोघांचे निघून गेले, 1/2 निघून गेले. मग राहिला काय, फक्त पाया उंची, म्हणजे पहिल्या त्रिकोणाची पाया गुणिले उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाची पाया गुणिले उंची एवढं शिल्लक राहतं. मग असं सूत्र तुम्ही कोणत्याही दोन त्रिकोणांसाठी तयार करू शकता. आता समजा मी तुम्हाला दोन त्रिकोण दिली आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं, तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. कळते का मुलांनो, येस ऑर नो, थम्स अप करा, कळते की नाही. आता मी तुम्हाला दोन आकृत्या देते, त्याच्यामध्ये मला तुम्ही त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मला सांगायचं आहे. आकृत्या तुम्हाला स्क्रीनवर आता मी देते. अशा दोन आकृत्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि आता मला तुम्ही याचं उत्तर सांगायचं. एरिया ऑफ त्रिकोण DEF, हा मोठा त्रिकोण DEF चा एरिया
आणि एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, यांचं गुणोत्तर तुम्ही काय सांगणार? एरिया ऑफ त्रिकोण डीएफ भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, याचं गुणोत्तर काय सांगाल बरं? कोणी सांगू शकेल का? काय काय लिहू इथे? इथे काय लिहू? इथे वरती काहीतरी लिहायचंय, खाली काहीतरी लिहायचंय. वरती काय लिहू आणि भागिले करून खाली पण काहीतरी लिहायचं. EF इंटू काय डीएफ? डीएफ EF इंटू DG इंटू DG बरोबर आहे. EF काय आहे? DG. आणि खाली खालच्या ह्या त्रिकोणाचा पाया कोणता घ्यायचा? या त्रिकोणाचा पाया ज्याच्यावर उंची टाकले, उंची अशी आहे बघा, उंची ज्याच्यावर टाकली तो पाया. कशावर टाकलेली आहे? AC. बरोबर. AC उंची कोणती आहे? BD. बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, खूप छान, बरोबर आहे का? हे कळलं सर्वांना? म्हणजे जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर आपल्याला काढायचं आहे तर ते गुणोत्तर जे आहे ते त्याचा पाया, संगत पाया आणि उंची अशी घ्यायची दोघांची पण. पहिल्या त्रिकोणाचा पाया, उंची, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची, आणि त्यांचं गुणोत्तर घ्यायचं. गुणोत्तर म्हणजे भागाकार घ्यायचं. हे झालं काम. ठीक आहे? कळले सगळ्यांना? हो कळलंय तर थम्स अप करा. व्हेरी गुड. म्हणजे थोडक्यात काय आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. असं आपल्याला स्टेटमेंट आहे बघा पुस्तकात. हे बघा, तुम्हाला हे स्टेटमेंट आहे पुस्तकामध्ये, वाक्य आहे, विधान आहे. हे विधान काय आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. बरोबर. आता एक समजा जनरल स्टेटमेंट लिहायची झाली, म्हणजे आता समजा सगळ्या कोणत्याही त्रिकोणांसाठी जर एक सूत्र बनवायचं झालं, म्हणजे त्रिकोणांच्या नावा इरिस्पेक्टिव्ह ऑफ नावं, म्हणजे नावं आपल्याला माहित नाही आणि कोणतेही दोन त्रिकोण दिलेत, त्रिकोणांची नावं नाही माहिती, मग तुम्हाला एक जनरल जर सूत्र बनवायचंय तर कसं बनवायचं ते मी सांगते. एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. एरियासाठी आपण ए हे अक्षर वापरणं. एरियासाठी म्हणजे क्षेत्रफळासाठी, क्षेत्रफळासाठी एरिया बोलतो ना आपण, मग ए अक्षर वापरायचं. आता दोन त्रिकोण असतात की नाही, दोन त्रिकोणांचा एरिया असतो. मग पहिल्या त्रिकोणाचा एरिया A1 घेऊ आणि दुसऱ्या त्रिकोणाचा एरिया A2. क्षेत्रफळ, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1. आता जेव्हा आपल्याला नाव माहित असतं तेव्हा आपण त्या त्रिकोणाचं नाव लिहितो त्या कंसामध्ये. जसं मगाशी आपल्याला नावं माहित होती, मग नाव लिहा. जर नाव दिलंय तर नाव लिहा, आणि जर नावं नाही दिलेली आहेत तर मग नुसतं A1 A2 लिहिलं तरी चालतं. आता इथे आपल्याला त्रिकोणांची नावं माहित होती म्हणून मी कंसात नावं लिहिली. एरिया ऑफ त्रिकोण DF, एरिया ऑफ त्रिकोण ABC. पण जर आपल्याला नुसतं एक दोन त्रिकोण सांगितलेले आहेत पण त्यांची नावं नाही दिलेत, दोन त्रिकोण आहेत त्यांचं क्षेत्रफळ एवढं एवढं आहे किंवा उंची एवढी एवढी आहे एवढंच दिले, पण ते त्रिकोणांचं नाव नाही दिले, नाव नसेल दिलं ना तर आपण ते दोन त्रिकोणांची जी क्षेत्रफळ आहे ती एकाचं A1 घ्यायचं, एकाचं A2 घ्यायचं.
आणि पायासाठी आपण पायाला इंग्लिश मध्ये बेस म्हणतात, बेस, म्हणून बी अक्षर वापरायचं. पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 घ्यायचा, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 घ्यायचा. दोन त्रिकोण आहेत ना, असे दोन त्रिकोण आहेत. मग याचा जो अशा समजा उंची असेल तर हा B1 असतो आणि याचा पाया जो आहे तो B2 आहे. आणि उंचीला इंग्रजीमध्ये हाईट म्हणतात, म्हणून H अक्षर वापरायचं. मग पहिल्या त्रिकोणाची ही जी उंची आहे ती H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाची ही जी उंची आहे ती H2 अशी घेऊया. आणि अशा करून आपण एक सूत्र बनवूया. आपण काय शिकलो सूत्र, की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे A1 भागिले A2 असं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. हे त्यांच्या संगत पाया आणि उंची. आता A1 पहिल्या त्रिकोणाचा जो पाया आहे तो B1 आहे, आपण बघितलं आकृतीमध्ये. लक्ष द्या. हा बघा, पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 आणि त्याची उंची H1 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आहे आणि उंची H2 आहे. मग त्याप्रमाणे घ्यायची. म्हणजे आपण सूत्र कसं बनेल आपलं, A1 छेद A2 म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची म्हणजे B1 गुणिले H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि त्याची उंची H2 अशी बनेल. असं सूत्र एक जनरल आपण लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला नावं माहिती नसतील, जेव्हा नावं माहिती नसतील तेव्हा लिहू शकतो. तेव्हा हे सूत्र लिहायचं असतं जेव्हा त्रिकोणांची नावं माहित नसतात. कळलं का? कळते का मुलांना? बर, आता हे एक लक्षात ठेवायचं सूत्र, A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 आणि भागिले B2 गुणिले H2. हे खूप इम्पॉर्टंट सूत्र आहे, हे लक्षात ठेवायचं. A1 छेद A2 म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असं. म्हणजे दोघांचा पण पाया उंची अशी घ्यायची. वरती पहिला त्रिकोण आहे तर पहिल्या त्रिकोणाची पाया उंची वरती आणि दुसरा त्रिकोण आहे त्याची पाया उंची खाली असं. आता याच्यात पण पुढे काही अटी आहेत आपल्याला. बघा, कधी कधी कसं असतं मुलांना, कधी कधी असे त्रिकोण असतात ना ज्यांचा पाया सारखा असतो. काय पाया सारखा आहे, म्हणजे जसं आता समजा मी एक आकृती काढली इथे, बघा हा नीट व्यवस्थित बघा. इथे तुम्हाला ना मी दोन त्रिकोण काढून दिलेले आहेत. आकृत्याने व्यवस्थित बघता आल्या पाहिजे आपल्याला. आता इथे मला दोन त्रिकोण दिसतात. कोणते दोन त्रिकोण दिसतात? एक त्रिकोण ADC आहे आणि दुसरा जो त्रिकोण आहे तो हा बघा, हा आहे DCB. दोन वेगवेगळ्या रंगाने मी पाहिजे तर दाखवते. हा पहिला त्रिकोण आहे जो मी निळ्या रंगात दाखवते आणि दुसरा त्रिकोण आहे जो मी या पिंक ह्याच्यात दाखवते. म्हणजे जो निळ्या रंगाचा आहे तो आहे ABC आणि जो पिंक कलरचा जो ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे, तो आहे त्रिकोण
DCB आणि जो निळ्या रंगाचा आहे तो ABC आहे. त्रिकोण ABC असे दोन त्रिकोण आहेत बघ. आता ABC आणि DCB हे बघा, अजूनपर्यंत आपण जे त्रिकोण बघितले ते वेगवेगळे घेतलेले होते. आपण ABC वेगळा घेतला, PQR वेगळा घेतला, असे वेगळे वेगळे होते. आता हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकमेकांना जोडून आहेत, असे जोडलेले आहेत दोन्ही त्रिकोण. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DCB. दिसला सगळ्यांना DCB त्रिकोण, जो मी गुलाबी रंगामध्ये दाखवलेला आहे. DCB दिसला? बरं. हा, तर आता कसं आहे, आपल्याला दोघांचं पण जर क्षेत्रफळ पाहिजे तर त्याचा पाया आणि उंची शोधा आकृतीमध्ये. जर मला एरिया ऑफ त्रिकोण ABC पाहिजे तर एरिया ऑफ त्रिकोण ABC साठी ABCचा पाया कोणता, उंची कोणती? ABCचा पाया कोणता आहे, उंची कोणती? फक्त ABC बघा. असं समजा की खाली काही नाहीये, हा ABCच आहे फक्त. असं वरचा ABCच बघा फक्त. BC पाया. आणि सांगा मला पाया कोणता आणि उंची कोणती? हा, व्हेरी गुड. AE उंची, बरोबर. BC पाया. मग मी समजा इथे दोन त्रिकोणांचे गुणोत्तर. बरोबर. आता समजा मला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचंय. वरती ABC आणि खाली एरिया ऑफ त्रिकोण DCB. तर वरती काय लिहिणार? वरती मी ABCचा पाया आणि उंची लिहिणार, हो की नाही? ABCचा पाया आणि उंची मला लिहावी लागेल. ABCचा पाया काय आहे? ABCचा पाया BC आहे आणि उंची काय आहे? AE. कारण आपण बघितलं की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाहिजे तर पाया आणि उंचीचा गुणाकार करायचा. आता खाली काय करायचं? खाली DCBचा पाया आणि उंची लिहायची. DCBचा पाया काय आहे? DCBचा पाया आणि उंची, खालचा त्रिकोण बघा DCB, आता वरचा नाहीये असं समजा, आणि त्याचा पाया आणि उंची काय असणार? BC मॅम. उंची कोणत्या बाजूवर टाकली बघा? हा, उंची कोणत्या बाजूवर टाकलेली आहे? उंची हा त्रिकोण आहे बघा तुमचा. बिंदू नाही आहे ना मॅम. पाया कोणता आहे? पाया ही उंची आहे बघा, ही उंची आहे DF. F घ्या. आणि उंची काय घेणार? मॅम F दिला ना मुलांना, हा बघा इथं, हा इथं ही उंची आहे तुमची, DF उंची आहे. F घ्या, F इथे F घ्या, ही उंची आहे DF. हा, FD किंवा DF. त्याचा BC पाया आहे आणि FD किंवा DF उंची आहे. उंची. बरोबर. आता असं तुम्हाला सूत्र मिळेल, कारण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं की आपल्याला पाया उंची लिहायचंय. पाया उंची दुसऱ्याची, पहिल्याची पाया उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाची पाया उंची. पण इथे गंमत काय झालेली आहे मुलांना, बघताय का? इथे अशी गंमत झालेली आहे की दोन्ही त्रिकोणांचा जो पाया आहे पायासारखा आहे. बरोबर. आणि पाया सारखा असल्यामुळे पाया सारखा असल्यामुळे BC, जसं मगाशी 1/2 कट झाले ना सेम सारखे असल्यामुळे, हा, तर इथे BC आणि BC पण कट होणार. म्हणजे पाया जो सारखा आहे तो निघून जाणार आणि फक्त काय राहणार आता? पाया उंची भागिले उंची. म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची आणि भागिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. कळलं? हो मॅम. एरिया ऑफ त्रिकोण ABC
छेद एरिया ऑफ त्रिकोण DCP बरोबर. दोन्ही समान पायांचे असल्यामुळे, दोन्हीचा पाया सारखा असल्यामुळे दोन्हीचं जे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे ते त्यांच्या उंचीच्या प्रमाणात आलं. कारण पाया सारखा आहे, पाया जो सारखा असतो तो कट होऊन जातो आणि मग राहते फक्त उंची. म्हणून लक्षात ठेवायचं, दोन त्रिकोणांचा पाया जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या उंची भागिले उंची, संगत उंची भागिले उंची उंचीच्या प्रमाणात असतात. उंचीच्या प्रमाणात असत. इथे आपल्याला स्टेटमेंट असेल बघ, वाक्य असेल आपल्याला इथे बघ. समान लांबीच्या पायांच्या, म्हणजे पाया जर समान असेल तर समान लांबीचा शब्द नाही लक्षात ठेवला तरी चालेल. समान पायांच्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. जसं इथे तुम्हाला इथे पण एक उदाहरण दिलेलं आहे तसंच. मग इथे पण AB कट होतो आणि फक्त उंची राहते, H1 H2. H म्हणजे हाईट आहे, हाईट पहिल्याची हाईट आणि दुसऱ्याची हाईट म्हणजे उंची शिल्लक राहते. कारण पाया सारखा आहे म्हणून उंचीच्या प्रमाणात. आता ही पहिली अट झाली. जेव्हा काही समान नसतं तेव्हा दोन्ही घेतो आपण, पाया आणि उंची दोन्ही घेणार. जेव्हा पाया समान असेल तेव्हा पाया निघून जातो आणि मग फक्त उंची राहते. आता दुसरी अट काय आहे, जर उंची समान असेल तर काय करायचं. समजा दोन आकृत्या मी तुम्हाला अशा दिल्या, हे बघा पुस्तकात तुम्हाला आहेत दोन आकृत्या. आता दोन आकृत्या अशा आहेत ज्यांची उंची समान आहे. हे बघा इथे तुम्हाला दोन आकृत्या दिलेल्या आहेत. ABC त्रिकोण ABC दिलाय, त्रिकोण PQR दिलाय. आता ABC मध्ये पाया जो आहे तो BC आहे आणि उंची AD आहे, पण AD ची लांबी H दिलेली आहे, म्हणजे जी उंची आहे AD ती H लांबीची आहे. आणि दुसऱ्या त्रिकोणात PQR मध्ये पाया QR आणि उंची जी PS आहे ना, PS उंची आहे पण दोघांची पण हे Hच आहे, याची पण लांबी Hच आहे. म्हणजे ही जर AD जर 5 सेंटीमीटर आहे ना, AD 5 सेंटीमीटर आहे, PS पण 5च आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे दोघांची जी उंची आहे ना ती समान आहे, सारख्या लांबीची आहे. उंची समान लांबीची आहे. जेव्हा उंची दोघांची पण लांबी उंची काय करतो, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळ जे आहेत ते पाया आणि उंची असं घेतो. पण उंची समान असल्यामुळे उंची निघून जाते आणि मग राहतो काय, फक्त राहणार काय, उंची समान असेल तर राहणार काय, जेव्हा दोन त्रिकोणांची उंची समान असते ना मुलांना तेव्हा राहतो पाया. पाया भागिला पाया, पाया शिल्लक राहणार ना. म्हणजे आता समजा दोन पाया भागिले पाया शिल्लक राहणार. पहिल्या त्रिकोणाचा पाया, म्हणजे जेव्हा दोन त्रिकोणांची उंची समान असते, म्हणजे H1 आणि H2 दोन्ही समान आहेत दोन्ही त्रिकोणांच्या, तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर असतं ते पायांच्या प्रमाणात असतं. म्हणजे पाया शिल्लक राहणार, कारण दोन्ही त्रिकोणांची उंची सारखी आहे. H1 H2 सारखं असल्यामुळे ते कट होऊन जाणार वरती खाली, अंशातून छेदातून. एवढं कळलं? हो मॅम. समजा असे त्रिकोण आहेत ज्यांचा पाया पण सारखा आहे, उंची पण सारखी आहे. असे त्रिकोण ज्यांचा पाया पण सारखा आहे, जर B1 आणि B2 पण सारखे आहेत, म्हणजे पाया दोन्ही B1 B2 म्हणजे दोन्ही पाया आहेत, बेस आहेत, पाया पण दोन्ही त्रिकोणांचे पाया पण सारखे आहेत आणि दोन्ही त्रिकोणांची उंची पण सारखी आहे, तर मग काय होणार, तर दोन्ही त्रिकोणांचं सूत्र आपण असं लिहितो, B1 गुणिले H1
भागिले B2 गुणिले H2. आता B1 B2 सारखा आहे म्हणजे दोघांची लांबी सारखी आहे. म्हणजे B1 जर 6 असेल तर B2 पण 6च आहे. म्हणजे ते सारखे जे आहेत ते कट करू शकतो आपण अंशातून छेदातून, आणि हे पण कट होणार कारण उंची पण समान आहे. मग राहणार काय, फक्त एकास एक, 1/1 असं गुणोत्तर राहणार. आणि याचा तिरकस गुणाकार केला तर A1 गुणिले 1 A1 येणार आणि A2 गुणिले 1 A2 येणार. म्हणजे थोडक्यात काय मुलांनो, की जर दोन त्रिकोणांचे पाया आणि उंची दोन्ही जर समान असतील, आता दोन्ही जर समान असेल तर नक्कीच काय असणार आहे, त्यांची क्षेत्रफळच सारखी असणार आहे. त्यांची क्षेत्रफळ सारखी असतात, एरियाजच सारखे असणार, कारण दोन्हीचा पाया पण सारखा आहे, उंची पण सारखी आहे. दोन्ही कट होऊन एकास एक येणार आणि मग दोघांची क्षेत्रफळ समान होऊन जाणार. बरोबर आहे, क्षेत्रफळ सारखी होतात. ते तुम्हाला दिलंच नाही पुस्तक. पण दोन त्रिकोणांचं जेव्हा पाया आणि उंची समान असेल ना, तेव्हा त्यांचं क्षेत्रफळ सारखी असते. आता इथे तुम्हाला आकृती दिली, त्याच्यामध्ये काय काय येणार ते आपण बघू. हे तुम्हाला भरायचं आहे. तर इथे तुम्हाला ही एक आकृती दिलेली आहे याच्यासाठी. तर बघा इथे कोणते दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत, ते त्रिकोण बघायचे. त्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे तो बघायचा आणि उंची बघायची. पहिला त्रिकोण जो आहे तो ABC दिलेला आहे. AB पुस्तक आपल्याला दिसते. तर इथे आपल्याला जो त्रिकोण ABC दिलेला आहे तो असा आहे. ABC म्हणजे मोठा त्रिकोण. आता या मोठ्या त्रिकोणाचा पाया कोणता घेणार तुम्ही? पाया कोणता घेणार सांगा एबीसीचा? एबीसीचा पाया BC घेणार. हा, ज्याच्यावर उंची टाकले, उंची बघा इथून टाकले, ही जी उभी आहे की नाही ती उंची आहे तुमची. ही बघा, ही जी आहे ना, ही लाल रंगाची जी मी दाखवते ही AR, ही उंची आहे. AR जी दिसते ती उंची आहे तुमची. जी लंब असते की नाही ती उंची असते आपली, ही उंची आहे. आणि त्रिकोण ABC मोठा आहे ना हा त्रिकोण, मग या ABC पूर्ण त्रिकोण मोठ्या त्रिकोणाचा जो पाया आहे तो कोणता घ्यायचा? तो आपण BC घेणार. पाया हा BC पाया आहे आणि AR उंची आहे. त्यामुळे इथे तुम्ही लिहिताना BC गुणिले AR लिहिणार, उंची AR आहे. आता दुसरा त्रिकोण जो दिलेला आहे तो कोणता दिलाय? APQ. तो आता बघू कोणता आहे आकृतीमध्ये. APQ जो आहे तो हा बघा, हा APQ आहे. हा बघा, हा एवढाच आहे APQ. APQ चा पाया कोणता घेणार आणि उंची कोणती? तर उंची ही आतमध्ये त्याच्या आहे ती त्याची उंची आहे, म्हणजे ही ARच उंची आहे त्याची. पण ती AR उंची आता पायावर कोणत्या टाकली आहे? पाया कोणता आहे? APQ एवढाच त्रिकोण आहे, मग त्याचा पाया एवढाच घ्यायचा PQ. मगाशी जो त्रिकोण होता तो ABC होता, त्यामुळे मोठा पाया होता BC. आता जो पाया आहे तो त्रिकोणाप्रमाणे, जसा त्रिकोण असेल त्याप्रमाणे पाया असतो.
आता एपीक्यूचा जर पाया घेणार तर एपीक्यूचा पाया काय घेणार आपण? खालची जी रेषा आहे ती घेणार. कोणती आहे? एपीक्यूचा पाया पीक्यू आहे. एपीक्यूचा पाया पीक्यू आहे, एवढाच आहे फक्त. हा बघा, हा पाया आहे आणि ही जी आहे एआर ती उंची. मग इथे पीक्यू पाया आणि उंची आहे एआर. एआर उंची सारखी आहे बघा, दोन्ही त्रिकोणांची उंची एआरच आहे, ती कट होणार एआर. मग राहणार काय शिल्लक? इथे पाया शिल्लक राहणार. तर ते दोघांची उंची सारखी आहे, डीसी छेद पीक्यू असं शिल्लक राहणार. बरोबर? यस मॅम. कळतंय की नाही? आता तुम्हाला पुढची आकृती आपण बघू. पुढच्या आकृतीमध्ये बघा दोन त्रिकोण कोणते दिले ते बघूया आपण. पुढच्या आकृतीमध्ये एरिया ऑफ त्रिकोण LMN विचारलंय आणि एरिया ऑफ त्रिकोण DMN विचारलंय. पहिल्यांदा आपण LMN बघू. LMN म्हणजे हा पूर्ण त्रिकोण आहे मोठा. हा LMN त्रिकोण आहे. आता LMN मध्ये पाया आणि उंची कोणती घेणार? पाया जर हा MN पाया घेतला तर उंची जी आहे ती ही दोन उंची आल्यात बघा तिथे. दोन उंची, दोन तुम्हाला लंब दिसतात पण दोन लंबामध्ये उंची जी उंची आहे बरोबर. MN पाया, MN पाया आणि LP उंची म्हणजे MN चे वरती MN गुणिले उंची LP लिहायची. MN पाया आणि LP उंची. आता DMN दुसरा त्रिकोण DMN दिलेला आहे. तर DMN आपण बघू कोणता आहे. DMN चा पाया काय आणि उंची काय? तर DMN म्हणजे हा त्रिकोण आहे. DMN तर याचा पाया कोणता घेणार तुम्ही? DMN चा पाया DQ उंची आणि MN पाया. बरोबर, DQ उंची MN पाया. म्हणजे इथे मी MN आणि गुणिले DQ. आता हे दोन्ही समान पायाचे, मगाशी दोन्ही समान उंचीचे त्रिकोण होते. आता दोन्हीचा पाया समान आहे. MN कॅन्सल होणार आणि मग शिल्लक काय राहणार? LP आणि खाली राहणार DQ. म्हणजे उंची शिल्लक राहणार LP छेद DQ. बरोबर आहे? कारण ते हो मॅम समान पायाचे त्रिकोण आहे. बरोबर. आता तुम्हाला अभ्यास हा करायचा आहे, घरी अभ्यास. हे जे दुसरी आकृती आहे ना ही खाली, ते तुम्हाला सोडवायचं आहे. कळलं का? हा तुमचा होमवर्क आहे. हो मॅम. अभ्यास करा. आकृती 1.8. आकृती 1.8 सोडवायचे. तुमच्यासाठी काय आहे का बघते अभ्यास. हे बघा आकृती 1.16 जी आहे तो प्रश्न सोडवायचा. पान नंबर 6 वरील, पान नंबर 6 वरील लिहून घ्या. अभ्यास लिहून घ्यायचा. पान नंबर 6 वरील आकृती 1.16 प्रश्न 5. प्रश्न 5वा सोडवायचा. पान नंबर 6 वरील प्रश्न 5. हो
प्रश्न 5. पान नंबर 6 वरील प्रश्न 5वा सोडवायचा आहे. पान नंबर 6 वरील प्रश्न 5वा आणि आकृती 1.8 सोडवायची. आकृती 1.8 ची जी कृती आहे ती सोडवायची. आकृती 1.8 लिहून घेतलं? हो मॅम, लिहून घेतलं. आकृती 1.8 वरील कृती सोडवा. असा अभ्यास तुमचा आहे. ठीक आहे, कळला अभ्यास सगळ्यांना? येस मॅम. पुढच्या वेळेला मला अभ्यास पाहिजे तुमचा. करा ना सगळे अभ्यास. हो मॅम. थँक्यू मॅम. बाय. थँक्यू मॅम. बाय. बाय. हॅपी